अजब रमा राघवची जोडी। रमा, मला वचन दे, पुरोहितांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट तू माझ्यापासून कधीही लपवून ठेवणार नाहीस। आणि जेव्हा घरातल्या माणसांचा प्रश्न असेल तेव्हा तुझ्यात आणि माझ्यात कुठलंही गुपित नसेल। वचन दे मला। आय प्रॉमिस मी इथून पुढे तुमच्यापासून काही लपवणार नाही। तुम्हाला सगळं काही शेअर करेन। I'm sorry. अगं लाडूबाई, रमा शांत हो बाळा। रमा बाळा, रडू नकोस बरं। हा अगं, भरल्या घरात असं रडतं का कुणी? गिरीश, तुम्ही का असे एरझाऱ्या घालताय? एका ठिकाणी शांत बसा बरं। बघतीस ना, आज सुद्धा ही बाई आलेली नाही, एवढा उशीर झाला तरी। हे बघा, तुम्ही शांत व्हा। कदाचित आजच्या दिवसाचं महत्व त्यांच्या लक्षात नसेल राहिलं। बरोबर बोललीस। आजचा एवढा महत्वाचा दिवस ही विसरणारच। आज गुरुपुष्यामृत आहे। आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंखाची पूजा असते। ही पूजा दाम्पत्याने एकत्र बसून करायची असते, हे या बाईला चांगलं ठाऊक आहे। कदाचित म्हणूनच कुठेतरी गेली किटी पार्टी वगैरे करायला। हे बघा, तसं नसेल, काहीतरी काम असेल म्हणून गेले असतील, येतीलच इतक्यात। मला लावण्याची सगळी कामं चांगली माहिती आहेत पवित्रा। माझ्या दुर्दैवानं अशा विधींसाठी आजही मला हिलाच माझ्या बाजूला बसवावं लागतं, म्हणून मला तिची वाट बघावी लागते। लावण्याला आपल्या जबाबदाऱ्यांची जराही जाणीव असती ना, तर आज आपल्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी पाठवण्याची वेळ झाली नसती ग। आईनं आपल्या मुलीवरती घरीच संस्कार केले असते तर दुसऱ्यांसमोर हात पसरायलाच लागला नसता की प्लीज आमच्या मुलीवरती संस्कार करा। तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी गरम गरम पोळ्या आणते। शालिनी, या टेबलावर फक्त घरातल्या माणसांनी जेवायला बसायचंय। बाकीच्यांना ओसरी आहे। जे लोक या घरातली संस्कृती मानत नाहीत त्यांना इथे स्थान नाही। गजानना, मी काय तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या। तुम्ही वडील नाही, हुकुमशाह, हुकुमशाह। या टेबलावर फक्त घरातल्या माणसांनी जेवायला बसायचंय। बाकीच्यांना ओसरी आहे। जे लोक या घरातली संस्कृती मानत नाहीत त्यांना इथे स्थान नाही। भरल्या ताटावर असं रडायचं नसतं, चांगलं नसतं ते। मग काय चांगलं असतं? भर रस्त्यात लहान बहिणीवर हात उचलणं, आता लहानपणापासून आजपर्यंत घरातल्या कोणी मला बोट देखील लावलं नाहीये, आबांनी सुद्धा नाही।
पण तू मारलास आज मला. हॅलो, आता काय मॅडम? काय म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम राहिलंच आहे. मला तुमच्या हॉटेल रूम मधलं फुटेज दे. आणि कॅमेरा नीट प्लेस केला होतास ना? तुमच्या दोघांमधल्या इंटिमेट मोमेंट्सचे जे जे काही फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओज आहेत, सगळे मला इमिजिएटली पाठव. मॅडम ते आणि काय रे, त्या श्रुतीच्या कोल्ड्रिंक मध्ये नशेचं औषध कमी टाकलं होतंस का? बापा बरोबर भांडताना नॉर्मल वाटत होती ती. तिची गुंगी अशी उतरली कशी लगेच? हो मॅडम, ती पावडर पूर्णपणे तिच्या पोटात गेलीच नाही. म्हणजे मी भरपूरच घातली होती, पण कोल्ड्रिंकचा ग्लास मध्येच पडला आणि फुटला. त्यामुळे श्रुती ते थोडंसंच प्यायली. अरे पण एनिवेज, त्या तेवढ्या पावडरने काम झालंय ना, मस्त फुटेज मिळालंय ना. त्या श्रुती पुरोहितचा कधी न बघवणार असा तो व्हिडिओ कधी त्या गजानन पुरोहितच्या तोंडावर जाऊन मारते असं झालंय मला. पण मॅडम, श्रुतीला नशा चढलीच नाही. तरी मी तुम्हाला हवंय तसं इंटिमेट फुटेज मिळेल असा पूर्ण प्रयत्न करत होतो. पण तेवढ्यात तो श्रुतीचा बाप आणि तुमची मुलगी आली आणि मग सगळी गडबड झाली. गॉड, म्हणजे तुला फुटेज मिळालं नाही, फोटो सुद्धा नाही? खरं तर मला माहित नाहीये का काय काय मिळालंय. कारण कॅमेरा सुरू करून कोपऱ्यात ठेवलेला फोन मी तिथेच सोडून आलोय. केवढं मोठं ब्लंडर आहे, कळतंय का तुला? Are you mad? अहो, ते श्रुतीच्या बाबांनी मला खेचायला सुरुवात केली. मग मी तो फोन कसा घेणार होतो. पण तुम्ही काळजी नका करू, मी थोड्या वेळाने त्या हॉटेलवर जाईल आणि तो फोन घेऊन येईल. नाही, निघ. तुझं तोंड काळं कर. आत्ताच्या आता नाशिक मधून बाहेर पडायचं. परत जर नाशिक मध्ये दिसलास ना, तुला ठार मारेन मी. आउट ऑफ नाशिक, इडियट. माझा सगळा प्लॅन फ्लॉप केलाय तू. तुमचा प्लॅन मी नाही, तुमच्या मुलीने फ्लॉप केलाय. ती पहिल्यापासूनच मला कात्रीत पकडत होती. आज आम्ही हॉटेल रूम मधून बाहेर पडल्यावर पण ती तिथेच थांबली होती. गॉड, मी तुला काय सांगितलं होतं आणि तू काय करून बसलाय? तू निघ, तू निघ आत्ताच्या आता, ताबडतोब निघ. तो मूर्ख रोहित फोन हॉटेलमध्येच सोडून आलाय. हे सगळं प्रकरण अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. शांत व्हा गिरीश. या 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 लावण्या देवी या. काय आता काय झालंय? नाही, रात्र संपायच्या आत तुम्ही घरी आलात म्हणजे आमच्यावरती अनंत उपकार झालेले आहेत. इतका वेळ झाला माझा फोन घेत नव्हतीस, माझ्या मेसेजला रिप्लाय केला नाहीस. कुठे होतीस? कुठे? कुठेही असेल, तुला काय करायचं? आणि हा असा जाब मला विचारायचा नाही. ओके, आय एम नॉट आन्सरेबल टू यू. नाही, मलाही तुझ्या दैनंदिनीमध्ये शून्य इंटरेस्ट आहे लावण्या. आज महत्वाची पूजा आपल्या घरामध्ये होती जी आपण एकत्र मिळून करायची होती, म्हणून मी विचारत होतो. आपण त्या राघव पुरोहितमुळे या बाईला तुझ्याबरोबर मिरवण्याचं मिळालंय ना लायसन्स. तिलाच बायको म्हणून बसून करून घे ना पूजा. कर ती पूजा कर. हा, मला काही फरक पडत नाही. बघितलंस,
बघितलंस कशी निघून गेली ती. नाही नाही, चूक माझीच आहे पवित्र. मी हिची वाट बघत का थांबलो? देवाची माफी मागून आधीच पूजा आटपून का नाही घेतली? ही माझीच चूक झाली. गिरीश, तुम्ही शांत व्हा. असे हायपर नका हो. ह्यानी फक्त भांडण वाढत जाणार आहे, हे माहितीये ना आपल्याला. लावण्यातही अशाच वागणार आहेत. निदान तुम्ही तरी समजून घ्या ना. आजवर हेच तर करत राहिलो ना पवित्रा. त्या बाईची लायकी नसताना तुझ्या आधी हिला प्रायोरिटी देत आलो. पण हिच्याकडनं अजून काय अपेक्षा ठेवणार आपण? ही थोडीच प्रेमाने बोलणार आहे. मला किती स्ट्रेस असला आयुष्यामध्ये तरी ही थोडीच पण मला विचारणार आहे, गिरीश काय प्रॉब्लेम आहे? शपथ सांगतो पवित्रा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस ना, तर या बाईमुळे माझा काय झालं असतं मला विचारही करता येत नाही. गिरीश तुम्ही शांत व्हा बरं. चला आपण पूजा करून घेऊ एकीकडे. मला रमासाठी वाईट वाटतं ग. त्या बिचारीनी लहानपणापासून घरामध्ये फक्त चिडचिड आणि चिडचिडच बघितली आहे. कसे काय संस्कार होणार तिच्यावरती? तुमचा प्लॅन मी नाही, तुमच्या मुलीने फ्लॉप केलाय. ती पहिल्यापासूनच मला कात्रीत पकडत होती. पुरोहितांच्या बाबतीत माझा कुठलाच प्लॅन वर्क का होत नाही? Damn it, damn it. नशीब पवित्रा, आता तरी रमा पुरोहितांच्या घरी राहून 4 चांगल्या गोष्टी शिकतीये. इथेच राहिली असती तर आपल्या आईच्या राज्यामध्ये अगोदर सारखीच बेबंद वागत राहिली असती. पण आता मात्र ती घरी येईल ना ते पुरोहितांकडनं चांगले संस्कार शिकून. संस्कार पुरोहितांचे? काय चाललंय? हा, काय चाललंय? पुरोहित आणि ते संस्कार? तुला काय सोपे सुद्धा ते पुरोहित आणि त्याचे ते सोकॉल संस्कार दिसत आहेत का? नाही दिसत असतील ना तर आता जागा हो. ते घर तुला वाटतंय तसं नाहीये. म्हणजे गिरीश, त्या फॅमिलीमध्ये आज किती खालच्या दर्जाची गोष्ट घडली तुला माहित नाही. तुझा लाडका गजानन गुरुजी, त्याची मुलगी एका हॉटेलच्या रूम मध्ये एका मुलाबरोबर पकडली गेली. आणि ह्याच कारणासाठी तो गजानन आणि तो राघव भर रस्त्यात तमाशा करत होते. काय? हे असं कसं होईल? असंच घडलं. पुरोहितांना बदनाम करण्यासाठी काय वाटेल ते बोलू नकोस लावण्या. मी काहीच नाही बोलत आहे. एव्हाना ही बातमी अख्ख्या नाशिकभर झाली असेल. तू तू कर ना फोन. तुझ्या ओळखीचे जी कोण लोक आहेत फोन कर. मला कोणालाही विचारायची गरज नाहीये. लोक तुझ्यासारखेच असतात. ज्युसी गॉसिप मिळालं ऐकायला की ते खरं आहे का खोटं आहे याची चौकशी करत न बसता चांगल्या माणसाला बदनाम करत सुटतात. पण मी असल्या आपण वरती विश्वास ठेवणार नाहीये. कर, तुला काय करायचंय ते कर. ओके, पण माझी मुलगी त्या घाणेरड्या घरात राहणार नाही म्हणजे नाही. तू तुझं तोंड आवर लावण्या. तुझ्या कुठल्या तरी फालतू बातम्यांवरून मी त्या पुरोहित फॅमिली बद्दल वाईट साईड ऐकून घेणार नाही. रमाला मी तिथे पाठवलंय आणि फक्त मी ठरवणार की ती परत कधी येईल ते. तुम्ही दोघं प्लीज जरा शांतपणे बोलाल का? आणि लावण्यातही पुरोहितांची मुलगी हे असं काहीतरी करेल यावर माझाही विश्वास बसत नाहीये. ए, तुला कोणी विचारलंय का कशाला मध्ये बोलते? जरा गप्प बस ना. आणि गिरीश, मी तुला फायनल सांगते, मी उद्याच्या उद्या रमाला आपल्या घरी परत आणते. खबरदार, असा विचार जरी केलास तर लावण्या, तू मुळात रमाला तिथे पाठवायला तयार का झालीस हे विसरलीस की काय? नीट आठव माझा शब्द आणि शब्द. माझ्या या निर्णयाच्या आड जर तू आलीस तर लावण्या, मी रमाला तिच्या जन्माच्या वेळेचं सगळं सत्य सांगून टाकलं. तू आजवर तिच्यापासून हे लपवून ठेवलेस ना की कसं तुला ती जन्मालाच यायला नको होती. तू तर तिला जन्म आधीच मारून टाकायला निघाली होती. मी तिला सांगू की कसं तिच्या डिअर मॉमनी ती अबाउट व्हावी म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. बिचारीचा जीवच गेला असता, पण मी वेळच्या वेळी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून बिचारी वाचली. त्यावेळेची सगळी कागदपत्र, सगळे केस पेपर्स, रिपोर्ट्स मी अगदी जपून ठेवलेले आहेत. सो रमाला मी जेव्हा केव्हा जे काही सांगेन ते मी अगदी कागदोपत्री पुराव्यासकट सांगेन. त्यातलं काही एक बदललेलं नाहीये लावण्य. त्यामुळे रमा तिथे पुरोहितांकडेच राहणार.
तू ऐकलेल्या अफवा बस कुरवाळच, पण रमाच्या आयुष्यात तू लुडबुड केलेली मी सहन करणार नाही. काही काम आहे का? नाही. काही बोलायचं आहे का तुम्हाला? नाही. काय चाललंय तुमचं? तुम्हाला जर का काही बोलायचं असेल तर बोला आणि मोकळ्या व्हा ना. मला काही नाही बोलायचं, पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर म्हणून मी थांबले. राघव सर, श्रुतीच्या बाबतीत जे काही झालं ते असं झालं की तुम्ही घरात कोणाशी फ्रीली बोलूच नाही शकत. सो तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता. मला थोडा वेळ एकट्याला सोडशील रमा? प्लीज. काय ना, काही विचार फक्त स्वतःकडेच असतात, काही उत्तरं स्वतःलाच शोधावी लागतात. ताबा सुटलाय आज माझा स्वतःवरचा. श्रुतीला मारलं मी, काही क्षणांसाठी का होईना, पण माझा मी राहिलो नाही. ते का हे मला शोधून काढायचंय, आणि एकट्यालाच. त्यामुळे मला स्वतःशी बोलू देशील? ओके, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड राघव. टेक युअर टाइम. तुझा वेळ घे, आपण उद्या बोलू. राघव, तो असा रेस्टलेस असला ना की मी सुद्धा खूप अपसेट होते, पण तू माझ्याशी तुझे सगळे इमोशन्स शेअर करेपर्यंत मी इथेच थांबणार आहे. कारण मला माहिती आहे तू सगळं फक्त माझ्याशी शेअर करशील. आबांचा राग थोडा निवळला असेल. आता त्यांना रोहित बद्दल नीट सांगू का? आबा, आबा मला तुमच्याशी थोडं बोल. आबा, आबा माझं ऐकून तरी घ्या. आबा, माझी सुद्धा दुसरी बाजू आहे. ऐका ना आबा. आबा, श्रुती, तू गजाननाला आज ओळखतेस का ग? तुला माहितीये तो सगळ्यांना समजून घेतो, पण एकदा का चिडला की जमदग्नीचा अवतार. मग मी सुद्धा त्याच्या समोर उभी राहू शकत नाही. आणि तू तर एवढी मोठी घोडचूक करून बसलीस. आता तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मला वाटत नाही कशाचा उपयोग होईल. आजी, हे सगळं त्या रमामुळे झालंय. तिने मध्ये पडून एक वेगळंच चित्र उभं केलंय. रोहितचं माझ्यावर किती प्रेम आहे हे सगळ्यांना कसं समजावू मी? वासू, हा सर. चहा कोणी ठेवला इथे? तो मागवला नव्हता. मी नाही ठेवला सर. एक मिनिट. मला जरा शर्मा सॉफ्टवेअरची फाईल घेऊन ये. अहो सर, ही काय टेबलवरच तर आहे. अरे, ही त्या आधीच कोणी ठेवली? आम्हाला नाही माहित, पण तुम्हाला मिळाली ना, बस की. अरे
हॅलो. हॅलो मोना मॅडम. हा राघव सर. हां, आता माझ्या मेलबॉक्समध्ये मला आपल्या सगळ्या टीममेट्सचे डेली रिपोर्ट्स मिळालेत. काय झालंय काय? नाही म्हणजे एरवी मी तुमच्या मागे लागतो तरीही तुम्ही डेली रिपोर्ट सबमिट करत नाही, आणि आज मी न मागताच डेली रिपोर्ट हातात. एवढी एफिशियन्सी? सगळ्यांना काय झालंय काय? ऍक्च्युली राघव सर, सगळ्यांना काही नाही झालं, फक्त रमाला झालं. ऍक्च्युली ना हे सगळं रमाने सांगितलं आम्हाला करायला. रमा मॅडम? हो. बरं ठीक आहे. ओके सर. हॅलो. रमा मॅडम, जरा मला मीटिंग रूममध्ये भेटा ना 2 मिनिटात. हो. काय झालं राघव सर? काय चाललंय तुमचं रमा मॅडम? सकाळपासून माझी सगळी कामं मी न सांगताच होतात. माहिती आहे मला तुम्ही आहात ह्याच्या मागे. पण रमा मॅडम, तुम्ही पिये नाही आहात माझ्या, मग का करताय तुम्ही हे सगळं? एक मिनिट. आय नो मी पीए नाहीये, ऑफकोर्स नॉट. पण मी एक मैत्रीण तर आहे ना. आणि मला दिसतंय कालपासून माझा मित्र अपसेट आहे. सो त्याला हॅपी फील करून देण्यासाठी मी जे जे करू शकते ते सगळं करणार. माझ्या बहिणीला बघितलंय माझ्यासाठी ह्या अशा सगळ्या गोष्टी करताना. माझ्यासाठी काय वाटते ते करायला तयार असायची ती. राघव सर, तुम्ही सगळं श्रुतीबद्दल बोलता ना, मग असं पास्ट टेन्स मध्ये का बोलताय? श्रुती अजूनही तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. करेलही कदाचित, पण भाऊ म्हणून माझीच तितकी योग्यता राहिली नाही आता. रमा मॅडम, मारलो मी माझ्या बहिणीला. ती कितीही चुकत असली तरी भाऊ म्हणून मी इतका भावना शून्य कसा वागू शकतो? राघव सर, तुम्ही जे काही वागलात ते तुमचं श्रुती करताचं प्रेम होतं. आणि तुमची बहीण तुमच्या डॅडला टोकाचं बोलली, त्यावर एक भाऊ आणि मुलगा म्हणून तुम्ही जे काही बोलला ते एकदम नॉर्मल आणि करेक्ट होतं. राघव सर, रिलेशन्स जितके क्लोज असतात ना तितकीच भांडणं जास्त असतात. पण म्हणून सगळं संपलं असं नाही ना म्हणायचं. इनफॅक्ट ती भांडणं लगेच तिथल्या तिथे सॉर्ट करून टाकायची. राघव सर, श्रुती जे काय वागली ते इतकं अनएक्सपेक्टेड होतं की आपण सगळेच खूप टेन्शन मध्ये होतो. अँड आय नो तुमच्या डोक्यात काय चाललंय की तुम्ही तिला रोहितला भेटायची परमिशन दिली. पण राघव सर, तुम्हाला कुठे माहित होतं की श्रुती रोहितला भेटायला हॉटेल रूम मध्ये जाईल. सो प्लीज प्लीज तुम्ही गिल्ट घेऊ नका. विचार करून करून डोक्यात गुंता झाला होता विचारांचा, जो तुम्ही हलक्या हाताने सोडवलात. कसं जमतं रमा मॅडम? हा, काय आहे ना, माझा एक टीचर
ते खूप स्मार्ट आणि सॉलिड आहेत. ऍक्च्युली ते माझ्याच एजचे आहेत माहिती आहे तुम्हाला, पण ते मला इतक्या छान छान गोष्टी सांगतात ना की त्यांना स्वतःलाही माहित नसतं. बरं राघव सर, मी आता जाते, खूप काम आहेत. काय आहे ना, माझे जे टीम लीडर आहेत ना, तुम्ही कामं नाही केली तर ओरडतील मला. बरं, यू ओके ना? मी तर आता लेडी छोटे गुरुजी बनून छोटे गुरुजींनाच लेक्चर दिलं. कूल ड्रामा. अरे देवा, मी माझा फोन विसरले. तुमच्याकडे बघून कळतंय सर की डिवोटेड असणं म्हणजे नक्की काय. तुम्ही एखादी जशी पूजा करता ना मनापासून, तसंच 100% देऊन तुम्ही तुमची रिलेशन सुद्धा जपता. जी कोणी मुलगी तुमची लाईफ पार्टनर असेल ना सर, ती खरंच खूप लकी असेल. पण तुम्ही कधी हर्ट होऊ नका राघव सर, मला नाही बघता येत ते. प्रेम विवाहाची स्वप्न पाहणाऱ्याला या घरात थारा नाही. रमा, हा रमा, काय झालंय? तू रडतेस? नाही नाही अगं, मी नाही रडत. रमा इकडे बघ, खरं खरं सांग, काहीतरी नक्कीच झालंय. रमा, काही प्रॉब्लेम झालाय का? बस. लोक रमा, हे बघ, आम्ही तुला टीच करत असतो, टाइमपास करत असतो, हे सगळं एका साईडला, पण ऑन अ सिरियस नोट मला तुझ्या मनातलं सगळं कळतं. रमा, अगं तू सतत कुठल्या ना कुठल्या विचारात कुठेतरी हरवलेली असतेस, सतत कोणाच्या तरी विचारात असतेस. नाही नेहा, असं काही नाहीये. मग आत्ता तुझ्या डोळ्यातून पाणी का आलं होतं? दुसऱ्या कोणाच्या तरी डोळ्यातून पाणी आलं म्हणूनच ना? नाही नाही अगं, असं काही नाहीये. कचरा कचरा गेला माझ्या डोळ्यात म्हणून. ओके, म्हणजे रमा अजूनही तू माझ्याशी खोटंच बोलणार आहेस. एक सांगू रमा, तू ना अख्ख्या जगाला फसवतेस, पण स्वतःच्या मनाला ना आता फसवणं बंद कर. मी तुला सांगते तुझ्या डोळ्यात पाणी का आलं होतं. कारण तू राघव सरांच्या डोळ्यात पाणी पाहिलंस आणि त्यांना रडताना पाहिलेलं तुला सहन होत नाही. रमा, अगं आपण सगळेच फ्रेंड्स आहोत, पण जे फ्रेंड्स पेक्षाही जास्त असतात ना, तेच आपल्यासाठी स्पेशल असतात. आणि त्यांचाच सॅडनेस बघून आपल्याला सुद्धा तितकंच वाईट वाटतं. रमा, आता तरी तुझ्या मनातलं माझ्याशी शेअर कर. हे बघ, अशी आतल्यात एकटी विचार करत बसू नकोस प्लीज. माझ्याशी नाही, निदान स्वतःशी तरी कबूल कर की तुझ्या मनात राघव सरांबद्दल स्पेशल फिलिंग्स आहेत. रमा, आम्ही सगळे परत परत तेच सांगतोय आणि तेच खरंय. यू आर इन लव्ह.
तू राघव सरांच्या प्रेमात पडलीयस रमा. प्लीज 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 मला सोडून जाऊ नको प्लीज. बरं ठीक आहे, नाही जाणार तुम्हाला सोडून. प्रॉमिस. प्रॉमिस. हे बघ नेहा, तू आता काही वाटेल ते बडबडतीयस. कधी कधी ना कसं असतं माहितीये रमा, अख्ख्या जगाला माहित असतं की एक माणूस प्रेमात पडलाय, पण नेमकं ना त्यालाच ते सगळ्यात शेवटी कळतं. आणि ना तुझं अगदी तसंच होणार आहे बघ. नेहा, ट्रस्ट मी, मला राघव सरांबद्दल जे वाटतंय ते प्रेम नाही, ती एम्पथी आहे. दॅट्स इट. फक्त एम्पथी. हो. हे बघ कसं असतं ना, एखादा माणूस सॅड असला ना की त्याला बघून आपल्याला पण थोडं पेन फील होतं ना, आपणही थोडं सॅड फील करतो. अँड इट्स जस्ट एम्पथी. दॅट्स इट. बाकी काही नाही. अँड वी आर जस्ट फ्रेंड्स, नथिंग एल्स. फक्त फ्रेंड्स असे दिवसभर एकमेकांना मिस करतात का? हे बघ, मी राघव सरांना काही मिस वगैरे करत नाही. हो, मग ते ऑफिसमध्ये नसले की त्यांच्या डेस्ककडे का बघत असतेस? मागच्या वेळेला तो ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा फक्त एक दिवस राघव सर ऑफिसला आले नव्हते. तेव्हा सुद्धा तू एवढी रेस्टलेस झाली होतीस, आठवतंय? आणि ते हॉस्पिटलमध्ये हे कळल्यावरती तू किती हायपर झाली होतीस, आठवतंय ना रमा सगळं? बोल ना. नेहा, हे सगळं तुम्ही तुमच्याकरता पण करतेच ना? ओ माय गॉड रमा, तू अजूनही हे सगळं बिलीव्ह करतेस? अगं रमा, तू राघव सरांच्या घरात राहतेस तरी सुद्धा दिवसभर फक्त राघव 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 एवढंच करत असतेस. तू एक मिनिट सुद्धा राघव सरांशिवाय राहू नाही शकत आहेस. हॅलो, व्हॉट रबिश? ऑफकोर्स नो. मी राघव सरांशिवाय राहू शकते. ते ऑफिसमध्ये असले काय नसले काय त्याने मला काहीही फरक पडत नाही. ओके? रिअली? देन आय चॅलेंज यू की तू अख्खा एक दिवस राघव सरांपासून दूर राहून दाखवायचं. कामाशिवाय त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याकडे बघायचंही नाही आणि त्यांचं नाव सुद्धा काढायचं नाही. चॅलेंज एक्सेप्टेड. मी राघव सरांपासून लांब राहून दाखवेन. त्यांचा विचारही माझ्या डोक्यात येणार नाही. ते खरंच खूप इझी आहे माझ्यासाठी. नो वरी. ओके देन, डन. आणि जर का मी जिंकले ना तर मी जे डेअर देईन ते तुला करावं लागेल. डन. आणि जर का मी जिंकले तर मी जे सांगेल ते तुला करावं लागेल. ओके, डन. डन. एक अख्खा दिवस मी ऑफिसमध्ये राघव सरांपासून लांब राहून दाखवेन. जस्ट वेट अँड वॉच. असेल हा फोन? हा रोहितचा फोन कुठे? गॉड प्लीज हेल्प. हॅलो हॅलो मॅनेजर, मी तुम्हाला म्हणाले होते की तो मोबाईल शोधून काढायचा आहे, मिळालाय का? हा, शोधा ना. तुम्ही फ्रंट ऑफिसला विचारलं का? लॉबीमध्ये कुठेतरी पडला असेल किंवा लिफ्टमध्ये असेल. ओके, नाही वेट. तुम्ही ती रूम पुन्हा एकदा नीट बघितली आहे? हां, म्हणजे ना कधीतरी धक्का लागून बेडच्या खाली पडला असेल किंवा कबर्ड किंवा कुठल्या तरी फर्निचरच्या मागे असेल. प्लीज शोधा तो. आय नो इनफ. शोधला तुम्ही, कळलं मला. ठेवा फोन.
गॉड, रोहितचा फोन कोणाकडे? तुम्ही फक्त आपली संस्कृती जपत राहिली, पण तुमच्या मुलांची मन जपायला तुम्ही विसरून गेले. अगं घरात सर्वात जास्ती माया आम्ही तुझ्यावर करतो ग. माया नाहीये, माझ्या पायात घातलेल्या बेड्या आहेत. मला नकोय हे बंधन. श्वास घ्यायचाय मला, तो तुम्ही कधीच घेऊ दिला नाही मला. लहानपणापासून तुम्ही वडील नाही. तुझ्या अहो अहो दूध पिऊन घ्या. नकोय मला. अहो असं करून कसं चालेल? काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये. घ्या बरं. शालिनी, श्रुतीने भर रस्त्यात माझ्यावर जे आरोप केले ना ते बघायला तू नव्हतीस. तू जर ते ऐकले असतेस तर तुझ्याही घशाखाली घास उतरला नसता. नकोय मला दूध. शालिनी, शालिनी, तुला पण असंच वाटतं का ग की मी आपल्या मुलांना संस्काराच्या नावाखाली बांधून घातलंय? श्रुती म्हणते तसं आहे का ग? मी आपल्या मुलांच्या बाबतीत खरंच चुकलो का ग शालिनी? नाही, अजिबात नाही. हे बघा, श्रुती लहान आहे. रागाच्या भरात तिला भान राहिलं नसेल, पण आपल्याला आपल्या संस्कारांचं मोल कळतंय ना. अहो लोक म्हणतात की आमच्या मुलांवरतीही गजानन गुरुजींचे संस्कार व्हायला हवेत. पण शालिनी, आपल्या घरातल्या मुलांना तसं वाटत नसेल तर आपले संस्कार वाया गेले असंच झालं ना. तुम्ही असा विचार का करताय? तुम्ही आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केलेच, पण त्यासोबत त्यांच्या मतांचा आदरही केला. म्हणून तर आज राघव नोकरी करू शकतो. मला सांगा, तुम्ही जर बुरसटलेल्या विचारांचे असता तर राघवला पौरोहित्य करावं लागलं असतं. श्रुतीच्या इच्छेची तुम्ही पर्वा केली नसती तर आज श्रुतीचं तुम्ही लग्न लावून दिलं असतं. पण आज श्रुती तिच्या मर्जीप्रमाणे शिक्षण घेते. हो, इतकंच काय, तुम्ही तिला गायन शिकण्याची सुद्धा परवानगी दिली आहे. आपल्या मुलांना तुम्ही जगाबरोबर पुढे जाऊन दिलं. एक वडील म्हणून आपल्या मुलांसाठी जे जे उत्तम आहे ते तुम्ही सगळं दिलं आहे त्यांना, आणि त्यासोबत आपली संस्कृती जपली आहे. खरंच सांग, आज तुमच्यासारखी माणसं आहेत ना म्हणून आपली परंपरा जिवंत आहे. नाहीतर आपला समाज केव्हाच रसातळाला गेला असता. शालिनी, खरंच असं वाटतंय का तू माझी फक्त समजूत घालतेस? हो, मी खरंच मनापासून सांगते. मला अभिमान आहे की मी तुमची बायको आहे. बरं, थोडं दूध घेऊन घ्या बरं. आता तुम्हाला उदक शांतीची पूजा सांगायला जायचंय ना. मी यांना समजावलंय खरं, पण श्रुतीच्या बाबतीत जे घडलं त्याचा यांना त्रास होतच राहणार. मॅडम, तुम्हाला राघव सरांनी मीटिंग रूम मध्ये बोलवले. हो, आलेच. बॉयफ्रेंडने बोलवलं आणि गर्लफ्रेंड धावली. नेहा, काय आहे तुझं? सतत काय तेच ते सुरू असतं ग. राघव सरांनी मला मीटिंग साठी बोलवलंय, त्याच्यासाठी पण नको जाऊ का मी? ओ अच्छा, कामाची एवढी घाई. ओके, जा जा, नो प्रॉब्लेम. ए हॅलो, तुला जर काही एवढंच डाऊट असेल ना तर ये तू पण चल. म्हणजे तुला कळेल की मी राघव सरांनी बोलवलंय म्हणून घाईघाईत नाही चालले, कामासाठी चालले. रमा, विसरू नको चॅलेंज.
एक दिवस तू राघव सरांपासून लांब राहूच शकते. बॉयफ्रेंडने बोलवलं आणि गर्लफ्रेंड राहू. नेहा, काय आहे तुझं? सतत काय तेच तेच सुरू असतं ग. राघव सरांनी मला मीटिंग साठी बोलवलंय. जा जा, नो प्रॉब्लेम. ए हॅलो, तुला जर काही एवढंच डाऊट असेल ना तर ये तू पण चल. म्हणजे तुला कळेल की मी राघव सरांनी बोलवलंय म्हणून घाईघाईत नाही चालले, कामासाठी चालले. अगं पण मीटिंग रूम मध्ये तर शर्मा सॉफ्टवेअरची मीटिंग चालू आहे ना, आणि मी त्या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्वच नाहीये. मी येऊन काय करू? नाही तू चल ना, तुझे डाऊट क्लिअर करून घे. म्हणजे इथे बसून तर काही काम तर करत नाहीये, बिझी तर दिसत नाहीयेस तुम्हाला. त्यापेक्षा तिथे चल, म्हणजे तुला कळेल की मी राघव सरांसोबत प्रायव्हसी एन्जॉय नाही करत आहे, मी तिथे जाऊन काम करते. मी राघव सरांपासून लांब राहू शकते. ओके? हो का? अहो मॅडम, अहो तुम्हाला पटकन बोलवलं होतं, अजून तुम्ही इथंच काय करताय? अहो मला ओरडतील ते. हो हो, आले चालेल. चल पटकन चल. रमा, राघव सर, एक मिनिट. ओके, सो काही नाही, आपल्या प्रोजेक्टमध्ये थोड्या रिव्हिजन्स आहेत, तो त्या डिस्कस करूयात आपण. नेहा मॅडम, अहो शर्मा सॉफ्टवेअरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही नाही आहे. हो ना, मग मी जाऊ का? जाते बस. अहो सर, त्यात काय झालं? नेहा आपल्याला प्रोजेक्टसाठी इनपुट देईल ना. आणि तसंही बबली सर म्हणतातच ना की प्रत्येकाने प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. त्यांनी प्रत्येकाला खूप काही शिकायला मिळतं, राईट? बबली सर असं बोलतात? हो. आपण ते शिस्तीच्या बाबतीत खूप कडक आहेत रमा मॅडम. पण असो, नेहा मॅडम तुम्ही आलायत ना, मग बसा. कळलं नेहा? बस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे इथे कोणी आलं ना तरी आम्हाला काही डिस्टर्ब नाही होणार आहे. आम्हाला चालेल, कारण आम्ही फक्त काम करतोय. काय? नाही, कुठे काय, काही नाही. तुम्ही रिव्हिजन बद्दल बोलत होता ना, चला आपण डिस्कशन सुरू करूया. हा, तर फर्स्ट ऑफ ऑल, एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. पण तो ग्लिचचा इश्यू होता, तो सॉल्व्ह झाला का? नाही हो, खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. हॅलो हॅलो हॅलो, रमा मॅडम, इथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी आलो सर. बिचारे राघव सर. रमा, बघतेस ना त्यांना कामाचा किती स्ट्रेस आहे. आता तूच त्यांची काळजी घे. हा, काही काय बडबडतोयस राघव? राघव, हॅलो, मी नेहा आहे, नेहा. रमा, आता तुला माझ्या जागी पण राघव सरच बसलेले दिसत आहेत का? ए नेहा, गप्पा बस ग तू. काय आहे तुझं? तू असं चिडवत असतेस ना, आणि तुझं हे नवीन चॅलेंज सुरू झालं ना, त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये सतत राघव सरांचे विचार येतात. तू गप्पा बस जरा. Idiot. अरे देवा, राघव सरांच्या लॅपटॉपची बॅटरी तर लो झाली. त्यांनी डेटा सेव्ह केला असेल की नाही माहित नाही. मी चार्जर घेऊन येते. रमा, हे सगळं करून पण तू राघव सरांचीच काळजी घेतेस? हा, म्हणजे ना आजकाल तू जे जे काही करतेस ना ते सगळं राघव सरांसाठीच असतं. ए नेहा, गप्प बसा. हे फक्त माझं काम करते. ओके? नॉनसेन्स बडबड करत असते. मी चार्जर घेऊन येते. रमा, राघव सर बघ ना किती टेन्शन मध्ये आहेत. काय? कुठे? सॉरी 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 सॉरी, मी मुद्दाम नाही धडकले. मी चुकून धडकले तुम्हाला. सो सॉरी चुकून झालं. हो 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 रमा मॅडम, शांत व्हा. अहो मुद्दाम कोणीच धडकत नाही, चुकूनच धडक होते ना. बरं, असो, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. मला जरा एक महत्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे. पण आपली मीटिंग ती नंतर करूया आपण. ओके सर. काय चालू होतं तुझं? काय मग?
चॅलेंज मी जिंकणार आहे हे कळतंय ना तुला? नेहा, तू रमा परांजपेला चॅलेंज दिलाय, सो चॅलेंज मी जिंकणार आहे. बघशील का? बघूया. चल. हॅलो. हॅलो, तुम्ही रमा परांजपे ना? हो. तुम्ही एक फोन अनलॉक करण्याबद्दल चौकशी केलेली ना? मी त्या शॉपमधून बोलतोय. हो, मी चौकशी केली होती आणि मला त्यातला डेटा हवाय, पण मला त्या फोनचा पिन माहित नाहीये. हो, काम होईल. तुम्ही हँडसेट आहेत ना आमच्याकडे देऊन जावा आणि उद्या तुम्हाला परत देईल. फोन अनलॉक झाला आणि ह्या श्रुतीच्या बाबतीत कोणीही बघू नये असं काही असलं तर? नाही, हे बघा, मी तुमच्याकडे तो फोन सोडून जाऊ नाही शकत, त्यामुळे तुम्ही तो फोन माझ्या समोरच अनलॉक करून द्या. त्याचे कितीही एक्स्ट्रा चार्जेस लागले तरी मला चालेल. होय, खूप कठीण जाईल मॅडम. मग जाऊ दे. हे बघा, मला तो फोन माझ्या समोरच अनलॉक करून हवा. तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे. ओके, तुम्ही या, मी लवकर करून देतो तुम्हाला. ओके. कसं समजावू सगळ्यांना की रोहित किती चांगला मुलगा आहे? कदाचित आजीच मला समजून घेईल, माझं ऐकेल. आजी, आजी, तू सुद्धा अशीच वागणार आहेस का आता माझ्याशी? श्रुती, तू जे केलंस ना त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा वेगळं कसं वागणार तुझ्याशी? आजी, तुम्ही का ठरवून टाकलंय की माझं चुकलंच आहे म्हणून? बघ, तू तुझा हे का अजूनही सोडत नाहीस. हे प्रकरण एवढं वाढलेलं असताना तुझं गजाननाची क्षमा मागितली असतीस ना तर त्यांनी कदाचित क्षमा केली असती तुला आणि मग हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं. श्रुती, तो तुला इतका रागावतोय, मलाही त्याचं वाईट वाटतंय ग, पण तू चुकीचं वागलीस हे मी नाकारू शकत नाही. म्हणजे चूक फक्त माझीच आहे का? हो, नाही तर काय गजाननाची आहे तू? अगं, त्याला ह्या गोष्टीचा किती त्रास होतोय, त्याची किती घुसमट होतीये, तुला कळत नाहीये पण मला कळतंय ना. आजी, मला असं वाटलं होतं की मी निदान तुझ्याशी बोलू शकेन, माझ्या मनात काय चाललंय तुला कळेल, पण तू सुद्धा आबांचीच बाजू घेतेस. तेच फक्त बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय. आजी, रोहितला न भेटताच तुम्ही सगळ्यांनी ठरवून टाकलं की तो एक वाईट मुलगा आहे. रमानी जे तुम्हाला दाखवलं फक्त ते आणि तेवढंच तुम्हाला खरं वाटतं. मी तर म्हणते, जास्ती अनर्थ घडण्यापूर्वी ती तिथे पोहोचली हे तिचे उपकार आहेत आपल्यावर. अगं, अनर्थ बिनर्थ काही होणार नव्हता का आजी? रोहित खरंच खूप संस्कारी मुलगा आहे. ते एखाद्या ऐऱ्या मुलाच्या प्रेमात पडत असं वाटतं का तुम्हाला? आजी, एकदा रोहितला भेटा ना, सगळे भेटात आहे ना तुम्हाला. अजिबात नाही. घरात झाला एवढा तमाशा पुरे झाला श्रुती. आजी, माझं ऐक, कोणीच ऐकत नाहीये माझं. एकदा रोहित घरच्यांना येऊन भेटला ते सगळे निवळतील. तो फोन का करत नाहीये मला? रमा, येतेस ना जेवायला? सगळे गेले पण. हो, तुम्ही वा पुढे, मला एक मेल करायचंय, मग येते. ओके. रमा, तू कोणाची वाट बघतेस का? नाही, अजिबात नाही. मी कशाला कोणाची वाट बघू? तुम्ही व्हा ना पुढे, सांगितलं ना मी मेल करून येते. ओके. मगाशी सुद्धा राघव सरांना किती स्ट्रेस आला, मग त्यांनी आमची मीटिंग पोस्टपोन केली आणि आता लंच साठी सुद्धा ते नाही. काम असताना ते शक्यतो फोन पिक नाही करत, पण माझा मेसेजही नाही बघितलाय त्यांनी. काय प्रॉब्लेम असेल? वासू, अरे राघव सर कुठे आहेत?
ते तर मगाशीच एका मीटिंगला गेलेत. पण लय घाईत होते ते. अरे यार, असं कसं कोणाला न सांगता गेले? नेहा, काहीतरी मेजर प्रॉब्लेम असणार. वासू, तुला राघव सर कधी येतील काही सांगून गेले का? नाही असं काही ते बोलले नाही. आणि मला पण काय माहित नाही. चला मी येतो, मला काम आहे. राघव सर असं कधीच करत नाही. काय झालंय? टिफिन तरी कॅरी केलाय का त्यांनी? त्यांचा डब्बा तर ते इथेच ठेवून गेलात. आणि ते आता बाहेरचंही खाणार नाही, म्हणजे आता उपाशीच राहतील. आता हे नेहासमोर मला बोलता पण नाही येणार. यापुढे ना मी राघव सरांना नजरेआड होऊच देणार नाही. आज हे झालं ते शेवटचं. रमा, झाला की नाही तुझा मेल करून? चल ना, मला खूप भूक लागले यार. नाही, ऍक्च्युली मला ना भूकच नाहीये. सो तुम्ही व्हा पुढे, मी नंतर जेवेन. आणि मला खूप कामं पण आहेत. मी आले. रॅम, या रोहितचा फोन स्विच ऑफ का येतोय? काय झालं रॅम्स? झालं नाही का अजून मेल करून? तू आता ना कबूल कर की तू चॅलेंज हरलीयस. तू राघव सरांपेक्षा दूर राहू शकत नाहीस आणि तुला त्यांच्याशिवाय चैन पडत नाही. व्हॉट रबिश? मी काही हरले वगैरे नाही. हा, तू पुन्हा विसरतेस. रमा कधीच हरत नाही. ओके ओके, बरं ऐक ना, चल आपण कॉफी पिऊ, थोडा ब्रेक घेऊ. चल आता. अगं चल ग, अगं चल चल. पोरीसाठी जीव जळतोय माझा, पण ही इतकी ताळतंत्र सोडून कशी वागली? रमा, मी तुला आता फुल अँड फायनल विचारते, तुला राघव सरांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये ना? म्हणजे तुम्ही दोघं फक्त फ्रेंड्स आहात. तुला राघव सरांबद्दल काहीही स्पेशल फिलिंग्स नाही आहेत, राईट? ॲब्सोल्युटली राईट. नेहा, हे सगळे ना तुझे फक्त डाऊट्स आहेत, नथिंग एल्स. वी आर जस्ट फ्रेंड्स, ओके? थँक्यू 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 सो मच रमा.
हे काय आहे? हे काय आहे? अगं, तुझ्या फोन मध्ये तुझ्या लॉक स्क्रीनवर राघव सरांचा फोटो काय करतोय? हा कधी चेंज केलाय तू? टेल मी नाव. हा ना, हा तर मी आत्ताच चेंज केला. ऍक्च्युली काय माहितीये का, मी ना तुझ्याच कन्फर्मेशन साठी थांबले होते. म्हणजे तुला राघव सरांमध्ये इंटरेस्ट नाहीये हे कळल्याशिवाय मी कसं बोलणार ना की मला राघव सरांमध्ये इंटरेस्ट आहे. काय बोलतेस तू नेहा? बघ ना, अगं राघव सर किती क्यूट आहेत, अगदी जेंटलमॅन सारखे. तुला माहितीये राघव सर ना माझे ड्रीम बॉय आहेत. मला राघव सर खूप 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 आवडतात. रमा, मी ना एक काम करते, मी ना आज माझ्या घरी सांगून टाकते, मग माझ्या घरचे राघव सरांच्या घरी जाते. नेहा, काय बडबडतीयस तू? काय नॉनसेन्स बडबडतीयस? नॉनसेन्स? अगं नॉनसेन्स तर तेव्हा असतं जेव्हा तुमचं काही असतं. म्हणजे बघ ना रमा, तू एवढी श्रीमंत आणि राघव सर एकदम सिंपल आणि मिडल क्लास फॅमिलीचे. ऍक्च्युली ना राघव सरांना माझ्यासारखी सिंपल मुलगी सूट होय. म्हणजे ना आम्ही एंगेजमेंट वगैरे करणार नाही, डिरेक्ट लग्न करू, सागर संगीत लग्न. हो ना रमा? आणि आमची जोडी पण किती मस्त. हा, काय बडबडतीयस तू? कोणासोबत लग्न करणारच म्हणाली? बघ, लग्न वगैरे सोडूनच दे. तू राघव सरांचं नाव जरी घेतलंस ना तर आय विल किल यू. ठीक आहे, हे घे. आधी फोटो डिलीट कर, आत्ताच्या आत्ता फोटो डिलीट कर. हे बघ, राघव सरांचा फोटो जर का कोणाच्या लॉक स्क्रीनवर असेल ना तर तो फक्त माझा असेल, कळलं तुला? पण तुला ते आवडत नाहीत ना? आवडतात, खूप आवडतात. राघव सर फक्त माझे, मी त्यांना दुसऱ्या कोणाचं हाऊस देणार नाही, कळलं? मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. आम्ही किती प्रयत्न केले पण तू कबूल करायलाच तयार नव्हतीस. आता करते ना मी एक्सेप्ट. मी चॅलेंज हारले. मी नाही राहू शकत राघव सरांशिवाय आणि मी त्यांना दुसऱ्या कोणाचं पण होऊ नाही देऊ शकत. आय जस्ट कांट. पण नेहा, हे सगळं काढून घेण्यासाठी तू माझे इमोशन्सशी खेळली. आय एम सो सॉरी रॅम्स. पण आता तरी तुझ्या मनातलं मला सगळं खरं खरं सांग ना. सांग ना नेहा. नेहा ग, इतके दिवस ना माझं मलाच कळत नव्हतं की नेमकं काय घडतंय. या सगळ्या प्रश्नांनी ना खूप वेळी झाले होते ग. मला राघव सरांबद्दल एक्झॅक्टली काय वाटतंय, मी त्यांच्या प्रेमात पडले का, मला तर काहीच कळत नव्हतं. पण आज तुझ्या या चॅलेंजमुळे मला माझे सगळे उत्तरं मिळाली. राघव सर माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहेत नाही. आणि तुझ्या आज या लॉक स्क्रीन वाला प्रँकमुळे मला अजून एक गोष्ट कळली की मी हे एक सेकंड सुद्धा टॉलरेट करू शकत नाही की माझ्या राघव सरांवर दुसरं कोणीतरी हक्क दाखवतो. मग आता तुझं मन तुला काय सांगतंय? आय डोंट नो, आय रिअली डोंट नो नेहा. राघव सर माझ्या समोर नसेल हे मी त्यांची वाट बघत असते. माझ्या डोक्यात सतत त्यांचा विचार सुरू असतो. ते जर का हॅपी असले ना नेहा, I feel like he पूर्ण वर्ल्ड हॅपी आहे. पण त्यांना जर का काही त्रास झाला ना, I don't know why, पण मला खूप सॅड फील होतं. तुला जी गोष्ट आवडते ती गोष्ट मला सुद्धा करायला आवडते. हा, पण जी गोष्ट त्यांना आवडत नाही ना ती आजकाल मी करूच नाही शकत. अगं तू नो, म्हणजे काही बघा खरंच खूप स्ट्रेंज आहे, खूप स्ट्रेंज आहे. पण आता हे सगळं जाऊन तू राघव सरांना सांग, बिकॉज दिस इज द राईट टाइम.
हे बघ, तू असे स्वतःचे इमोशन्स कंट्रोल नको करूस. शुभ नाईट. थँक्यू. थँक्यू सो मच नेहा. आज तुझ्यामुळे मला सगळी क्लॅरिटी मिळाली. यू वर राईट नेहा. मी राघव सरांच्या प्रेमात पडलीये. मी राघव सरांच्या प्रेमात पडली नेहा. लव विथ राघव सर. लव नेहा.